नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व। तर आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज रेसिपी। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी घेतले गाजर, बटाटा, फ्लॉवर, परसबी आणि वाटाणा हे सर्व व्हेजिटेबल्स मी मिक्स करून आज मस्त चमचमीत भाजी बनवणार आहे। तर मग एका साईडला आता कढई ठेवून मी तेल टाकून घेतले। त्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। त्यानंतर कढीपत्त्याचा तडका द्यायचा आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतले। त्यानंतर यात मी सर्वात पहिले वाटाणे टाकून घेतले, त्यांना जरा परतून घ्यायचे। वाटाणे परतून झाल्यानंतर जे मी बारीक कापलेले बटाटे होते ते टाकून घ्यायचे। इकडे मी वाटाणे आणि बटाटा पहिले थोडा फ्राय करून घेणार आहे। वाटाणा, बटाटा आणि गाजर जरा मी फ्राय करून घेणार आहे, कारण मी फ्लॉवरला आधीच गरम पाण्यातनं काढून घेतले, त्यामुळे हे सगळं कच्चं नको राहायला, म्हणून हे सगळं व्हेजिटेबल्स आपण पहिले फ्राय करून घेऊया चांगलं। आता व्हेजिटेबल्स इकडे चांगले फ्राय झालेत। त्यानंतर मी यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चटणी, अर्धा चमचा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आणि हे मसाले टाकल्यानंतर आता याला चांगलं परतून घेऊया। तर बघू शकता इकडे व्हेजिटेबल्स आपले परतून झालेले आहेत आणि आता हे थोडं शिजण्यासाठी यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि जरा 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे। त्यानंतर 2 मिनिटांनंतर झाकण काढल्यावर यात थोडीशी ग्रेव्ही झाली आहे आणि त्या ग्रेव्हीमध्ये आता थोडी चव येण्यासाठी मी कस्तुरी मेथी वरून टाकून घेणार आहे आणि हे याला चांगलं परतून घ्यायचंय। जे व्हेज मी यात टाकून घेतले होते ते आता बऱ्यापैकी शिजलेत आणि आता यात मी फ्लॉवर टाकून घेणार आहे, जी की मी गरम पाण्यात आधीच उकळून घेतलेली, कारण की गरम पाण्यात उकळल्यानंतर त्यातले जे कचरा असतो किंवा आळ्या वगैरे असतात ते सगळं निघून जातात, त्यामुळे मी याला नेहमी गरम पाण्यातनं काढून घेत असते। आणि आता फ्लॉवर पण त्यात चांगली मिक्स झाली आहे आणि आता याला 2 मिनिटं मंद आचेवर राहू देऊया। तर मग बघू शकता इकडे आता आपली मिक्स व्हेज रेसिपी जी भाजी आहे ती आता बनवून रेडी झाली आहे आणि त्यावर मी आता एक जरा कोथिंबीर बारीक चिरून टाकून घ्यायचे आणि थोडं त्याला परतून घ्यायचे। तर मग बघू शकता आता भाजी आपली चांगली झाली। तर बघू शकता इकडे आपली मिक्स व्हेज रेसिपी रेडी झाली आहे आणि तुम्हाला भाजी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।